नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे कच्च्या कैरीपासून साखर आंबा. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर साहित्यामध्ये आहे हे बघा, हे आहे कच्चे आंबे म्हणजे कच्ची कैरी आपण अर्धा किलो घेतलेली आहे. आणि अर्धा किलो कैरीसाठी आपण 3 वाटी साखर घेतलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कैरी घेतलेली आहे याचे वरचे आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे. आणि साल काढल्यानंतर खिसणीने याला खिसून घ्यायचं आहे. तर चला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याचे साल काढून घ्यायचे आहे. तर आपण सर्व आंब्याचे साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण घेतलेली सर्व कैरी छान खिसून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीमध्ये. आता इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि इथे कढई ठेवलेली आहे, पॅन ठेवलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, लहान चमच्याने 1 चमचा आपल्याला यामध्ये तूप सोडायचं आहे. तुपाला गरम होऊ द्यायचं. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन विलायची सोडायची आणि ही कलमी, त्याला थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे खिसलेला आंबा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. छान आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे साखर. आता यामध्ये मी साखर सोडत आहे. जर तुम्हाला गुळाचा करायचा असला तर तुम्ही यामध्ये गुळ सुद्धा वापरू शकता. तर हे बघा, साखरेचं कसं छान पाणी झालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला सर्व आटवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला हे सर्व शिजवायचं आहे. मध्यम गॅसवर आपण याला शिजून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, हा गोड आंबा आता हे तयार झालेला आहे आणि यामधलं जे पाणी होतं साखरेचं ते पूर्ण आटलेलं आहे. आणि आता हा झाला तयार गोड आंबा म्हणजे साखर आंबा. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि हा साखर आंबा तयार करण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं लागलेले आहे. कमी पावरमध्येच याला असं तुम्ही खाली वर करत राहायचं आहे. आणि 15 मिनटात छान आता आपला गोड आंबा तयार झालेला आहे, साखर आंबा तयार झालेला आहे. आता याला आपण गार होऊ देऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आता हा साखर आंबा आपण तयार केलेला आहे आणि खूप छान झालेला आहे. याची चव एकदम अप्रतिम लागते आणि खूपच छान झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असा साखर आंबा करून बघा. साखर नसेल तुम्हाला यामध्ये घालायची तर गुळ घाला, गुळ आंबा करून बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण तयार केलेला आहे हा साखर आंबा. तर खूप मस्त तयार झालेला आहे. खायला सुद्धा छान झालेला आहे. अप्रतिम याची चव आहे. तर तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा तरी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा. आणि हा आता गरम आहे. थंड झाल्यानंतर मस्त तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तो 6 महिने 12 महिने छान राहतो, अजिबात खराब होत नाही. तर हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
साखर आंब्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.